नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये। तर आज बनवणार आहे मसाला वांग। तर त्याच्यासाठी शेंगदाणे आहेत, तर एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे चांगले लालसर खरपूस भाजून घेणार आहे। शेंगदाणे आपले छान असे भाजून झालेले आहेत। त्याच्यानंतर हे अर्धा किलो वांगे आहेत आणि ह्या वांग्यांचा आहे ते मी अर्धा असा देठ काढून घेणार आहे, कारण देठ तर मला खूप आवडत असतात पण सगळ्यांना आवडत नाही आहे। तर त्याच्यातले मी अर्धे असे देठ थोडे थोडे काढून घेते, त्यांना काठे देखील आहेत। तर हे वांगे मी आधी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर अशा प्रकारे वांग्याचे 4 काप करून घ्यायचे आहेत। तर हे सगळे वांगे अशाच प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे। त्याच्यानंतर वांग्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये पुन्हा धुवून घेतलेले आहे। शेंगदाणे गार झालेले आहेत, तर त्याची मी सगळी साल अशी काढून घेते। साल काढून त्याच्यानंतर शेंगदाणे मिक्सरमध्ये आहे ते बारीक करून घ्यायचे आहे। तर हे शेंगदाणे आहेत एक वाटी घेतलेली होती, त्याच्यात पाव चम्मच हळद घातलेली आहे, 1 चम्मच मीठ घातलेला आहे। त्याच्यानंतर घरगुती काळा मसाला घातलेला आहे आणि तसे 7-8-9 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि सगळं मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर जे अर्धा किलो वांगे होते मी मिठाच्या पाण्यात ठेवलेले होते, तर ते सगळे असे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि ह्या वांग्यांमध्ये पूर्ण मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण हा पूर्ण मसाला वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत। तर एकीकडे मी तेल गरम करण्यासाठी देखील कढई ठेवलेली आहे। तर आपला मसाला भरूस तर कढई चांगली गरम होते। तर काही मसाला देखील थोडासा मिक्सरमध्ये होता, तो जास्त होईल म्हणून मी काढलेला नव्हता, तर आता मी काढून प्लेटमध्येच घेतलेला आहे। त्याच्यानंतर फोडणीसाठी आपण एक कांदा कट करून घेणार आहे आणि 1 टमाटर देखील बारीक कट करून घ्यायचा आहे। आणि फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे अजून थोडं लसूणच्या 10-12 पाकळ्या, तसेच खोबरं आणि हिरवी मिरची, कोथिंबीर आणि अद्रक। तर ह्या सगळ्यांच्या आपण मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे बारीक दळून घेतलेला आहे। आपली कढई देखील आपली गरम झालेली आहे। तर त्याच्यात आता तेल आपण 4-5 चम्मच टाकणार आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर मी कढीपत्ता घातलेला आहे आणि कांदा तो देखील चांगला परतून घ्यायचा। त्याच्यानंतर जो आपण मिक्सरमध्ये मसाला दळून घेतलेला आहे तो देखील घालून घ्यायचा आहे। हा मसाला देखील चांगला परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण टमाटर घालणार आहे, कारण टमाटर अगोदर घातलं तर त्याला पाणी सुटतं आणि मसाला तळायला थोडासा वेळ लागतो। तर अगोदर हा मसाला तळून घेतलेला आहे, त्याच्यानंतर मी टमाटर घातलेला आहे। तर टमाटर थोडंसं मऊ शिजेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर सगळे वांगे मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तर वांगी तेलातच आपल्याला चांगली अशी परतून घ्यायचे आहेत। तर वांग्यांचा कलर चेंज होस तर वांगे आपण तेलात चांगले परतून घेतले तर वांगी पटकन शिजतात, जास्त टाइम लागत नाही। त्याच्यानंतर
पुन्हा पाव चम्मच हळद घातलेली आहे आणि 1 चम्मच मीठ घातलेलं आहे. तर मीठ घातल्यामुळे आपल्या भाज्या आहेत ते पटकन शिजतात. तर हे थोडेसे वाफेवरच मी असे परतून शिजवून थोडेसे घेतलेले आहेत. तर त्याच्यानंतर मी जो मसाला एक्स्ट्राचा होता तो देखील टाकून घेतला आणि तो देखील चांगला मिक्स करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ज्या प्लेटमध्ये मसाला होता त्याच्यातच 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि ते ताट पूर्ण धुवून तो मसाला घातलेला आहे. तर हे 1 ग्लास पाणी होतं. तर वांगी शिजण्यासाठी अजून थोडंसं पाणी घालते. त्याच्यानंतर मी भाज्यांमध्ये पाणी घालत नाही. तर आपल्याला जेवढी भाजी पाहिजे त्याच टायमिंगला पूर्ण आपण पाणी घालायचं आहे. तर आता भाजीला उकळी फुटलेली आहे आणि आता मी ह्याच्यावर प्लेट झाकून 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. तर वांग्याला अशी उकळी फुटलेली आहे. तर आता आपण प्लेट झाकून ठेवते. तर आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. तर हे मसाला वांगा आहे. तर हे तुम्ही चपाती बरं किंवा राईस बरे खाऊ शकता. तर आता माझ्या मुलीचा टायमिंग झालेला आहे आणि आता तिला जेवायला देते. तर तुम्हाला माझ्या आजची मसाला वांगा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा. तर असंच भेटूया आपण पुन्हा माझ्या एक साध्या आणि सिंपल रेसिपीमध्ये. आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. बाय, थँक्यू.